नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं मी मॅटची रांगोळी रेडीमेड तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी तुम्हाला सगळं कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. मी कशा पद्धतीनं रांगोळी काढलेली आहे, जी की आपण सारखे काढायला लागत नाही, झटपट आपण ठेवू शकतो देवापुढं. तर मॅट रांगोळीमध्ये जी उलन करतात ना, तशा पद्धतीने न करता मी रांगोळी टाकूनच केलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. तर बघा, पाठीमागं छान असं पिवळं फूल आलेलं आहे आणि पाठीमागं पण छान अशी फुलं, किती सुंदर बघा फूल आलेलं आहे. आणि आता मी ते केसामध्ये लावणार आहे. त्याचबरोबर मी सकाळी काय काम केलं थोडंसं दाखवते, जास्त काय दाखवणार नाही. तर बघा, मशीनला पण आता कपडे लावायचे आहेत सकाळची. त्यासाठी मग मी आहे ना डेटॉल आणि ते लिक्विड टाकलं. अजून थोडंसं डेटॉल कमी वाटलं म्हणून टाकलं, कारण की आता पावसाळा वगैरे आहे आणि त्यामुळं वास पण असं कुमट वगैरे आपल्या कपड्यांना येणार नाही. आणि जे आपलं कपड्यांचं लिक्विड असतं रिनचं, ते त्या पाऊचमधून मी बाटलीमध्ये काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते ओतण्यासाठी पण सोयीस्कर होईल त्यासाठी. आणि मग लावून दिली. त्याच्यानंतर मग मी भाजी, चपाती, स्वयंपाक सगळा केला. आराध्याला शाळेत जाऊन सोडून आले आणि तुमच्याशी थोडं बोलले. आणि नंतर मग म्हणलं पुढचा व्हिडिओ त्याच्यानंतर दाखवूया. तर तेल थोडंसं टाकलं. छान गरम झाल्यावर लसूण मी कट करून टाकलेला आहे. मी असं बऱ्याच वेळा करते. त्याच्यामध्ये मग शेपूची भाजी टाकली. आराध्याला शेपूची भाजी आवडत असल्यामुळं मग आम्ही आणतो ती घरी. तिचे पप्पा पण दिसली तर घेऊन येतात. तर ह्यावेळी मटकीची डाळ न टाकता मी मसूरची डाळ इथं टाकलेली आहे. त्याच्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि छान आता ही मिक्स करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. तुम्हाला जास्त टाकायचं असलं तर तुम्ही जास्त पण टाकू शकताय, पण मी 2 चमचे टाकलेले आहेत. पुढं जाऊन तुम्ही पाहाल. तर कोण टाकतं पण शेंगदाण्याचं कूट आणि कोण टाकत पण नाही. पण मला शेंगदाण्याचं कूट आराध्याला आवडतं सगळ्यांनाच, त्यामुळं मग आहे ना असं मी टाकत असते. छान आता ही आपण शिजू द्यायची, ह्याच्यावर झाकण झाकायचं नाही. तर आता इथं बघा छान अशी शिजलेली आहे आणि भाजी हिरवीच आहे. डाळ जास्त टाकली कारण की आराध्याच्या डब्याला भाजी थोडी जास्त लागते, कारण की तिला आवडते. त्यासाठी मग तिला पुरायला पण पाहिजे आणि एका पेंडीची काही जास्त होत नाही, म्हणून ना मी डाळ थोडी जास्त टाकली. मशीन झाली, कपडे काढले आणि नंतर मग ते वरती वाळत वगैरे घालून आले. आराध्याच्या वेण्या घातल्या. मग तिनं तोंड हातपाय धुतलं, शाळेसाठी तयार झाली. मग मी शाळेत वगैरे सोडून आले आणि मग म्हटलं चला तुम्हाला आज ही मॅटची रांगोळी दाखवावी. तर त्यासाठी मग मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी आज म्हटलं चला दाखवूया. तर ही आहे ग्लूगन आणि ही स्टिक आहे ग्लूगनची. आणि तुमच्याकडं जर अशा पद्धतीचा प्लॅस्टिकचा कागद किंवा रेक्झिन असेल तर अतिच उत्तम. पण रेक्झिन मला काय आमच्या इथं भेटलेलं नाही आहे, त्यासाठी मी हे थोडंसं वेगळं पेपर आणलेलं आहे. आणि पिवळी उलन आणि आपल्याला लाल उलन लागणार आहे इथं. पण म्हणलं चला आपण एक स्टेप बाय स्टेप एक वस्तू आपण दाखवूया. तर आता सगळी ही लोकर आहे ना बघा, मी काढून पण घेत आहे. ह्याच्या जे आहे ना ते बाजूला ठेवलेलं आहे. पण शक्यतो लोकर अशी न घेता आणल्यावर पूर्ण व्यवस्थित गोल गुंडाळावा, जेणेकरून तो गुंडाळला जाणार नाही किंवा गुत्ता होणार नाही. ग्लू स्टिक आहे ना ती छान गरम झाल्यानंतरच आपण असे अप्लाय करायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं पडते. पण माझी ही ग्लू गन आहे ना, त्यांनी मला जास्त वेटची म्हणून सांगितलेली होती, पण ही काही जास्त वेटची वाटत नाही आहे, कारण की ग्लू म्हणजे ते गरम होण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित चिटकून घ्यायची. आणि हा ग्लू आहे ना तो पोळतोय पण, कारण की गरम झालेला असतोय ना, त्यासाठी जपून थोडंसं करायचं. तर आता ही कात्री मोठी झालेली आहे. आता मी दुसरी छोटीशी कात्री घेते, जेणेकरून आहे ना कापण्यासाठी पण सोयीस्कर होईल. तर अशा पद्धतीनं मी पहिल्यांदा स्वस्तिक इथं पूर्ण करून घेते. जर तुम्हाला असं करायचं नसेल, तुम्हाला दुसरी जर पद्धत सोपी वाटत असेल, साईडचं आधी चिटकून घ्यायचं नंतर स्वस्तिक काढायचं, तर तुम्ही तशा पण पद्धतीनं करू शकताय. तर बघा अशी आहे ना ही उलन आहे ना, सिंगल थोडी निघालेली होती, म्हणताना मग मी ती सिंगलच इथं लावली.
आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मी त्याच्यावरती डबल अशी लावून घेतलेली आहे. खरं तर ही अशी सिंगल तिथं आता झालेली आहे, पण आपल्याला ती गुंडाळून घ्यायची असते. पण आता मी गडबडीत तशीच लावून घेतली. आणि आजसुद्धा मला आराध्यानं सांगितलेलं नव्हतं की शाळा दुपारी सुटणार आहे, आणि अचानक तिच्यामध्येच फोन आला की मम्मी न्यायला ये, पालक सभा आहे 9वीची. मग मी परत अजून तिला आणण्यासाठी गेले, हे मध्येच सोडून. असं काहीतरी थोडंसं धावपळीचं सध्या जरा चालू आहे. तिला आणायचं सोडायचं, तिचा फोन मध्येच आला की जायचं. तर आता जी बोटं वगैरे पण आहेत ना, ते पण राऊंडमध्ये व्यवस्थित अशी गुंडाळायची. इथं काही जास्त लोकर लागत नाही, आणि ग्लू गन पण एवढं करण्यासाठी जास्त लागत नाही. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही घरच्या घरी केलं ना, तर बाहेर मार्केटला खूप महाग आहेत. मी पण जाऊन बघून आलेली आहे रेट वगैरे सगळं. मग म्हणलं आपल्याला जर येतंय तर आपण घरी करायला काही हरकत नाही, आणि तुम्हाला पण दाखवं. तुम्ही पण पाहिलं असेल बऱ्याच वेळा यूट्यूबवरती, पण मला खूप आवडतं असं काहीतरी करायला. म्हणताना म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आणि मला ह्या वस्तू लवकर मंगळवेढ्यात अवेलेबल होत नाही, जसं की मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे. आणि आता झालेलं आहे एक दुकान, तिथं पण थोड्या वस्तू भेटतात, पण तिथं एक भेटतं तर एक भेटत नाही. आता हेच कलर घ्यायला गेल्यावर मला सगळे कलर भेटले नाहीत, तर मग मी सोलापूरला जरा काम होतं, मग त्यावेळी गेले तर तिथून थोडे कलर घेऊन आले. असं काहीतरी घडतं, त्यामुळं तुम्हाला तुमच्यापर्यंत हे सगळं दाखवायला मला वेळ होतोय. पण जाऊ दे, ज्यावेळी होतंय त्यावेळी दाखवत जाईन, आणि जर आधी अवेलेबल झालं तर आधी पण दाखवत जाईन. तर अशा पद्धतीने आहे ना, छान असं सगळं हे स्टिक करून घ्यायचं. आणि ह्याच्यासाठी साहित्य पण काही जास्त असं लागत नाही. रेक्झिन तुम्ही जर जिथं गाड्या ते कवर घालतात बघा, तिथून जरी ते आणलं घरच्या घरी बनवायचं असेल तर, कारण की ते रेक्झिन मी विचारलं तर ते उन्हामध्ये वगैरे टाकल्यावर त्याचं असं ते तुकडे वगैरे पडतात असं म्हणले. म्हणताना मग मी ते आणलं नाही. हा पेपर मला भेटला, छान आहे हा, ह्याचे काही तुकडे वगैरे पडणार नाहीत. म्हणताना मग मी हे आणलेलं आहे. आणि हा मी काहीतरी 150-200 रुपयाचा आणलेला आहे. खूप मोठा आहे, 5x5 एवढा आणलेला आहे. बघू आता त्यात मी काय काय करणार आहे, पुढं तुमच्याबरोबर एक एक शेअर करेन. आता दिवाळी, दसरा, गणपती सगळे सण असे लागोपाठच येत आहेत. मी जे काय दाखवेन तुम्ही कोणत्या पण सणाला ते करू शकता, कारण की ही अशी रांगोळी आहे की धुतली पण जाऊ शकते, आणि घाण झाल्यावर बघा म्हणजे असं आपण मोडली जाणार नाही, काही नाही. आणि कधी पण आपण घेऊन ह्याला व्यवस्थित असं सणावाराला बाहेर टाकू शकतो किंवा देवापाशी ठेवू शकतो. बऱ्याच जणी ताईंना डेकोरेशन करण्याचं वेळ असतं, मग त्यांनीही अशा पद्धतीनं ही रांगोळी वगैरे ठेवून घरामध्ये डेकोरेशन केलं ना तर खूपच छान असं दिसतं. तर मी पण असंच काहीतरी डोक्यात विचार चालू आहे, आपण पण थोडंसं डेकोरेशनसाठी करूया. आणि जर कोणी मला इथं मागितलं विकत करून तर मी त्यांनाही करून देईन, कारण की मी पण बरीच 1.5 किलो 2 किलो होईल एवढी लोकर आणलेली आहे, आणि मला तर तेवढी काही जास्त लागणार नाही आहे. मग जर कोणी म्हणलं की आम्हाला देता का, मग त्यांनाही बनवून आपण देणारच आहोत. फक्त की मला लांब असं देता येणार नाही, कारण की 1-2 पीससाठी कुरिअर चार्जेस वगैरे घेतात, मग ते पण मला परवडलं पाहिजे. त्यासाठी मग जर कोणी शिपिंग चार्जेस देणार असतील तर मग मी त्यांना अशा पद्धतीनं रेडीमेड मॅट रांगोळी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर बघा दोन्ही पाय तयार झालेले आहेत, आणि आता पिवळी लोकर आपण लावून घ्यायची आहे. स्वस्तिकच्या मध्ये कुठं जागा आहे ना तिथं ही लोकर लावून घ्यायची, जेणेकरून त्याचा आकार आहे ना स्पष्टपणे नंतर दिसणार आहे. तर आता तुम्ही पुढे पाहचालच, मी सगळीकडे अशा व्यवस्थित आणि हळूहळू लावायची, गडबड करायची नाही. आणि जर तुम्हाला चटके बसत असतील, हाताला जास्त असं वाटत असेल, तर तुम्ही एखादा कपडा किंवा रुमाल घेऊन बसू शकता, त्यानं दाबायचं. तर मला पण बराच पोळलेलं होतं इथं, पण माझ्या नंतर लक्षात आलं की आपण इथं कापड वगैरे घेऊन बसायला पाहिजेलं होतं. पण जाऊ दे, आता म्हटलं करायचंच आहे आपल्याला, आणि सगळ्या ताईंना पण दाखवायचं आहे. कुठं ते उठा कापड घ्या असं काही झंझट नको करायला. आणि ह्याचे ग्लूचे ना अशा तारा निघल्यासारख्या पण निघतात, आणि ते नंतर व्यवस्थित आपण सगळ्या ह्याच्यावरून त्या काढून टाकायच्या, जेणेकरून आहे ना ती आपली रांगोळी आणि आणखीन छान दिसेल. तर इथं पाहू शकता मी कशा पद्धतीनं पहिल्यांदा बॉर्डर वगैरे इथं देऊन घेत आहे.
खूप छान आणि सुंदरही दिसते. केल्यावर सुद्धा तुम्ही पाहाल. आणि अजून कोणी आपल्या नवीन ताई, मावशी, दादा, माझे मित्र पाहत असतील, त्यांनी अजून सबस्क्रायबर केले नाही, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत चला, जेणेकरून मलाही प्रोत्साहन भेटतंय ना. बघा, आपल्याला लाईक केलं, वा किती छान असं वाटतंय ना. माझ्या जागी तुम्ही पण थोडंसं असला तर विचार करा. आपल्याला असं खूपच आनंद होतो आणि अजून आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला काय नवीन वाटत असेल, सुचत असेल की मी हे दाखवलं पाहिजे, तर तुम्ही मला तसंही कमेंटमध्ये सांगा. जर माझ्याकडं ते अवेलेबल झालं तर मी तुम्हाला नक्कीच तशा प्रकारचं डेकोरेशनचं दाखवण्याचा प्रयत्न करीन. आमच्या इथं साहित्य जरा लवकर भेटत नाही, पण जर तुम्ही सांगितलं आहे आणि मग ते मी पूर्ण शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि ते भेटलं ना तर मी नक्कीच दाखवते. तर आता म्हटलं सण आलेला आहे, असं कोणतरी करील, जेणे कोणी पाहिलं नाही त्या बघतील आणि आवडलं तर नक्कीच जाता जाता लाईक पण करतील बरं का. तर चला, आता इथं आहे ना बोटांच्या मध्ये असे छोटे छोटे तुकडे करून आहे ना, ते छोटंसंच अंतर असतं, त्यासाठी मग छोटे छोटे तुकडे करून मी इथं पिवळं उलन लावलेली आहे. ह्याला फरची उलन म्हणतात, ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी. तर खाली जास्त घाण व्हायला नको म्हणून हा मोठा एक माझ्याकडं गिफ्टचा कागद होता, त्याचाच मी वापर करत आहे. आणि असं व्यवस्थित चिटकून घ्यायचं. मला तरी इतकं उलन आवडते ना. पहिल्यांदा सुरुवातीला इथं आली होती, पण त्यावेळी ह्या लोकरला घ्यायसाठी कोणी इंटरेस्टेड नव्हतं. पण आता ही लोकर पण खूप महाग झालेली आहे, 400 रुपये किलो, आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी किंमत असेल. आता ग्लूगनची एक स्टिक घ्यायला गेलं तर आमच्या इथं 10 रुपयाला आहे, काय काय ठिकाणी 8-8.5 रुपयाला पण असू शकते. अशा पद्धतीनं झालेली आहे आपली रांगोळी.